मराठा क्रांती मूक मोर्चा आज मुख्यमंत्र्यांच्या शहरात म्हणजे नागपूरमध्ये धडकतो आहे। तब्बल 24 जिल्ह्यांमध्ये भगव्या वादळाचा हा झंझावात आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाला आहे आणि त्याचप्रमाणे आज उपराजधानीतही हे भगवं वादळ घोंगावणार आहे। तुषार आपले नागपूरचे प्रतिनिधी सध्या आपल्या बरोबर आहेत। तुषार, सगळ्यांना हीच उत्सुकता आहे, एकतर मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा जाहीर केलाच आहे या मराठा मूक मोर्चाला, पण आज मुख्यमंत्र्यांच्या शहरामध्ये नागपूरमध्ये काय बघायला मिळतं याबद्दलची उत्सुकता सगळ्यांना नक्कीच आहे। निश्चितच संपूर्ण राज्यात लक्ष आजच्या नागपूरच्या मराठा मोर्चावर लागलेला आहे। महत्त्वाची गोष्ट की आता जो मोर्चा हा रेशीमबाग इथं निघणार आणि रेशीमबागमध्ये संघाची भूमी आपल्याला ही माहीत आहे। नेहमी सरसंघचालक मोहन भागवत दसऱ्याच्या दिवशी इथे जे भाषण करतात आणि त्याचा एक मेसेज संपूर्ण देशामध्ये जातो, त्याचप्रमाणे आज मराठा मोर्चा याच रेशीमबाग मैदानातून निघत आहे आणि या मोर्चातनं कोणता मेसेज महाराष्ट्रातल्या मराठा जनतेला मिळणार आहे याकडे सर्वांचं लक्ष आहे। आपण बघू शकतो की कशा प्रकारे रेशीमबाग मैदानावर मराठा समाजातील लोकांनी यायला सुरुवात झालेली आहे। थोड्या वेळामध्ये या मोर्चाला सुरुवात होणार आहे, पण महत्त्वाची गोष्ट की ज्याप्रमाणे या मोर्चामध्ये तारखेचा वाद होता किंवा नावाचा वाद होता, त्यामुळे जो नागपूरचा जो कुणबी समाज आहे हा या मोर्चापासून दूर आहे। मराठा समाजाने या मोर्चामध्ये हजेरी लावलेली आहे। आयोजकांकडनं 2 ते 3 लाख या मोर्चाला लोक उपस्थित आहेत असं सांगितलं जातं, पण सध्या तरी तितकी गर्दी पाहायला मिळत नाही। पण इतिहास जो आहे या मोर्चाचा तो साधारण नेहमी 1 वाजताच्या जवळपास गर्दी जमायला सुरुवात होते। आता हळूहळू गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे आणि महत्त्वाची गोष्ट की मुख्यमंत्र्यांच्या शहरामध्ये हा मोर्चा आहे, त्यामुळे सर्वांचं लक्ष आहे। आणि या मोर्चात आतापर्यंत तरी कोणत्याही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी इथे हजेरी लावली नाही, कोणत्याही भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी इथे आलेले नाही, पण मराठा समाजातल्या मोठ्या संख्येचे प्रतिनिधी लोक इथे येत आहेत। त्यामुळे या मोर्चाला आता थोड्या वेळा सुरुवात होणार आहे। हा मोर्चा इथनं कस्तुरचंद पार्क इथे जाणार आहे, त्यानंतर तिथे कोपर्डीतल्या त्या मुलीला श्रद्धांजली दिल्यानंतर जिल्हाधिकारी यांना तिथे निवेदन दिलं जाईल आणि तिथे तो मोर्चा संपणार आहे। तुषार, खूप खूप धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। नागपूरमध्ये आज मराठा मूक मोर्चा धडकला आहे।